नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अ, उन्हाळा चालू झाला की आपल्या लेडीज लोकांचं वाळवणीचे पदार्थ, मसाले वगैरे चालूच असतात. त्यातलंच एक आहे रेसिपी आहे, म्हणजेच धना पावडर बनवणार आहे. याच्या आधी आई मी मिरची पावडरची रेसिपी टाकलेली आहे आणि मसाला आपण साठवणीचा मसाला तोही टाकलेला आहे. आज धना पावडर बनवत आहे, तोही घरच्या घरी आणि मिक्सरला बारीक करणार आहे. चला तर मग धना पावडर कशी बनवतात ते बघूया. आपल्याला घरच्या घरी धना पावडर बनवायची आहे आणि त्यासाठी मी घेतलेले आहे अर्धा किलो धन घेतलेले, स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे या पद्धतीने 3 हळकुंड घेतलेले आहे. मस्त आपण फ्रेश घेतलेला आहे हळकुंड आणि हिंग लागणार आहे. प्रथम आपल्याला धन छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपली हळद सुद्धा भाजून घ्यायची आहे. हिंग खड्याचा असेल तर हिंग खड्याचं वापरा, म्हणजे छान रिझल्ट येईल. पण माझ्याकडे खड्याचं हिंग नाहीये, त्यासाठी मी पावडर घेतलेली आहे. आणि खड्याचा हिंग जर घेतला तर तो सुद्धा भाजून आपल्याला घ्यायचा असतो. चला तर मग प्रथम आपण धन छान भाजून घेणार, थोडं थोडं तेल घालून. इथे मी कढई तापायला ठेवून घेतलेले आहे, त्यात 1 चमचाभर तेल घालून घेतलेले. प्रथम घालणार आहे हळद, जे गुंड आहे ते घालून घेणार आहे, भाजून घेणार आहे. म्हणजे भाजल्यावर काय होतं, छान फुलते आणि हलकी होते. मग आपण पुन्हा थोडीशी ठेचून घ्यायची आहे, मग मिक्सरला बारीक करायची आपल्याला. इथे 2 मिनिटानंतर आपलं हळकुंड छान असं फुगलेलं आहे. आता काढून घेणार आहोत आपण. कुंड काढून घेतलेलं आहे. आता आपण त्यात थोडं थोडं करून धन घालणार आहोत आणि छान आपलं धन वास सुटेपर्यंत, म्हणजे असं मस्त सुगंध सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. अर्ध धन घालून घेतलेलं आहे, आता छान भाजून घेणार आहे. आणि धन भाजायच्या आधी काय करायचं, उन्हात ठेवायचं, म्हणजे पटकन भाजतं. आणि साफ वगैरे करून घ्यायचं. कधी काय काय काड्या वगैरे असतात धण्यामध्ये. आपण सर्व धन भाजून घेतलेलं आहे आणि एक अर्ध अर्ध कोण भाजलं होतं. एक बॅच भाजलेला आपल्याला 5 मिनिटे लागलेले, म्हणजेच पूर्ण धन भाजायला आपल्याला 10 मिनिटे लागलेले आणि छान भाजून घेतलेले. अगदी असा सुवास दरवळत होता. जास्त आपल्याला काळं करायचं नाही, नाहीतर आपल्या जे धण्याचा पावडरचा कलर आहे तो वेगळा होईल आणि टेस्ट सुद्धा वेगळी होते. आणि इथं बघू शकता 1 चमचाभर हिंग घेतलेला आहे आणि जी हळद आपण भाजून घेतली होती ती फोडून घेतलेली आहे. आता आपल्याला पूर्ण थंड झाले की आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आपलं धन छान थंड झालेलं आहे. आता मी थोडं थोडं घालून मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेणार आहे. त्यात थोडं हळकुंड सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता सर्व मी या पद्धतीने बारीक करून घेणार आहे. सर्व धन मी मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आणि खूप छान असं बारीक झालेलं आहे. बघत असाल तर मस्त असं आपलं धन बारीक झालेलं आहे. आता मी एका काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहे, म्हणजे वर्षभर आपलं धनाची पावडर टिकते छान. आणि जेवढं वापरायचं असेल तेवढं छोट्या बरणीत काढून घेणार आहे. आता मी काचेची बरणी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून उन्हात ठेवली होती दिवसभर आणि आता त्यात भरून ठेवणार आहे. आपली सर्व धना पावडर मस्त अशी बारीक करून झालेली आहे. मी बरणीत सुद्धा भरून घेतलेली आहे, काचेच्या बरणीत. काचेची बरणी मी स्वच्छ धुवून उन्हात ठेवली होती दिवसभर आणि मग भरून घेतलेली आहे. त्यात खूप छान अशी धना पावडर आपली झालेली आहे. आपण धना पावडर मधलं चिकन, म्हणजे खलसण्यातलं चिकन, या आधी सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. खूप छान असं या खलसण्यातलं चिकन होतं. आणि वांग जरी भरून बनवलं ना, धना पावडर घालून वांग भरून बनवलं खूप छान होतं. आणि आपण त्यात हळद हिंग टाकलेले, खूप छान असा सुवास दरवळतो मग आणि खूप टेस्टी होते. आणि आपल्या धना पावडरला कलर बघशाल तर खूप छान असा कलर आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला तेही कॉमेंट्स मध्ये सांगा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.